आळंदी गाव सिद्धेश्वराचं दर्शन व्हावं, पावन असणार त्या ठिकाणी गाव आळंदी, म्हणतात जुनं अगस्तीचं असणार गाव आळंदी, जिथे त्या ठिकाणी इंद्रायणी वाहती आहे, त्या इंद्रायणीच्या काठावर सिद्धेश्वराचं त्या ठिकाणी दिव्य असणारं स्थान, अनादि पंचकृषी असणारं स्थान, त्या आळंदी गावामध्ये त्या ठिकाणी प्रवेश केला, सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं. दिव्य असणारा पिंपळ आहे, त्याला सुवर्ण पिंपळ आपण म्हणतो, तिथे पारावर त्या ठिकाणी बसले. स्नान संध्या आटोपून दर्शन घेऊन निवांत बसलेले असताना त्याच आळंदी गावामध्ये त्या ठिकाणी एक ब्राह्मण राहत आहेत, त्यांचं नाव आहे सिद्धोपंत. सिद्धोपंत हे सिद्धोपंत तिथे दर्शनाकरिता आले. या सिद्धोपंतांच्या त्या ठिकाणी पत्नीचं नाव आहे गिरिजाबाई. नळोबाऱ्या सांगतात गिरिजाबाई, तिला अजून एक नाव आहे उमाबाई, उमा गिरिजा. ह्या दोघांना त्या ठिकाणी महाराज एकच संतती आहे, एकच मुलगी आहे महाराज. त्या मुलीचं नाव आहे मीनाक्षी. मीनाक्षी तिचं रास नाव आहे मीनाक्षी, आणि तिला त्या ठिकाणी टोपण नावानं बोलावतायत रुखमाई. रुखमाई अशी रुखमाई त्या ठिकाणी अतिशय सुंदर आहे, दैदिप्यमान आहे. सिद्धोपंत त्या ठिकाणी विचार करू लागले, माझी मुलगी उपवर आहे, हिचा विवाह केला पाहिजे, कोणाबरोबर विवाह करावा? नवरदेव शोधत होते महाराज. कर्मधर्म संयोगानं सिद्धेश्वराच्या दर्शनाला आले आणि रोज उठून सिद्धेश्वराला साकडं घालत होते, देवा मला एकच मुलगी आहे, तिचा विवाह चांगल्या ठिकाणी व्हावा, तिला चांगला पती मिळावा, सात्विक मिळावा, धार्मिक मिळावा, श्रीमंत नसला तरी चालेल, पण त्या ठिकाणी धर्ममय त्याचं जीवन असावं, अशी माझी इच्छा आहे. ही शुद्ध इच्छा आहे बरं. नाही तर आज लोकांना असं वाटतं की श्रीमंत मुलगा भेटला पाहिजे, श्रीमंत परिवार भेटला पाहिजे. काय करतात त्या श्रीमंतांना? त्यांच्याकडे जर संस्कारच नसतील तर त्या श्रीमंतीचं काय करतात? ती श्रीमंती काय उपयोगाची नाही. मुली करता जर मुलगा शोधण्याच्या विचारात असाल तर सात्विक मुलगा बघा, माळकरी मुलगा बघा, भगवंताचा भक्त मुलगा शोधून आणा, म्हणजे त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं मुलीचं कल्याण होईल. नाही तर श्रीमंतीच्या भरात जाल तर मुलीचं नुकसान करून बसाल. म्हणून विचार करत होते, माझ्या मुलीला त्या ठिकाणी धर्ममय जीवन जगणारा मुलगा पाहावा, जावई माझा असा असावा. जावई कसा असावा याचा विचार सासरी व मनातली मनात करतात ना, कसा असावा जावई. प्रत्येक मनुष्य त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने विचार करतो ना. मुलीला जर विचारलं तुला नवरा कसा असला पाहिजे, ती त्या रूपाचा विचार करते. कन्या वरयते रूपम. आईला विचारलं कसा पाहिजे जावई, माता वित्तम, आई म्हणते श्रीमंत असला पाहिजे. बापाला विचारलं पाहिजे कसा पाहिजे जावई, तो म्हणतो पिता श्रुतम. बाप म्हणतो त्या ठिकाणी तो श्रुत म्हणजे शिकला सवरलेला असला पाहिजे. पिता श्रुतम. बांधव कुलमिच्छन्ति. बांधव भाऊबंद जे आहेत ना ते पाहतात आपल्या आपल्या त्या ठिकाणी जातीपातीचा तर आहे का, आपल्या कुलधर्माचा तर आहे का, हे पाहतात. आणि लग्नाला आलेले बाकीचे सगळे काय पाहतात? मिष्टान्नम येतरे जना. ते म्हणतात काय स्वयंपाक आहे, गुलाबजाम आहेत का लाडू आहेत, का बुंदी आहे का लापशी आहे, का गुळवणीन पुऱ्या आहेत, असा विचार त्या ठिकाणी येतो ना महाराज. कोण कोण काय काय विचार करतो त्यांचा विचार सांगितलं. जावई कसा असावा विचार सिद्धोपंत मनात करत होते. सिद्धोपंत आणि सिद्धेश्वराला साकडं घालत होते. आज दर्शन करून बाहेर आले आणि पिंपळाच्या पारावर त्या ठिकाणी दैदिप्यमान असणारा ब्राह्मण पाहायला मिळाला. अतिशय तेजस्वी आहे, पंडित त्या ठिकाणी विद्वान वाटत होता. जवळ गेले आणि अतिशय शालीनतेने वृद्ध असणारे सिद्धोपंत, ज्यांचं लग्नाचं वय झालेलं आहे अशा विठ्ठलपंतांकडे पाहून बोलू लागले, हे भूदेव तुम्ही कोण आहात? इथे नवीनच दिसता आमच्या अलंकापुरामध्ये, कुठून आलात? आपला परिचय सांगा. अतिशय लीनतेनं विनयानं त्या ठिकाणी विठ्ठलपंतांनी स्वतःचा परिचय सांगितला. मी आपेगावकर ब्राह्मण आहे, जावळे परिवारातून आहे. माझ्या आईवडिलांचं नाव आहे गोविंदपंत आणि मीराबाई. मोठ्या तपश्चर्येनं त्या ठिकाणी भगवान प्रसन्न झाला आणि म्हणूनच त्या ठिकाणी आम्ही जन्माला आलो. भगवंताची भक्ती करावी असा विचार मनात आहे. म्हणून आईवडिलांची आज्ञा घेऊन तीर्थयात्रा करायला गेलो होतो. उत्तरेतली यात्रा त्या ठिकाणी करून आलो आणि आता दक्षिणेत जाण्याचा विचार आहे, रामेश्वराला जाण्याचा विचार आहे. पंढरपुराला जाऊन रामेश्वरामध्ये त्या ठिकाणी भारताच्या दुसऱ्या टोकाला जाण्याचा विचार करतो आहोत. वाह वाह, वेदाध्ययन केलेला ब्राह्मण आहे, सात्विक आहे, ब्रह्मचारी आहे, दैदिप्यमान आहे, पंडित त्या ठिकाणी दिसतोय, चांगल्या कुळातला आहे, आपेगावकर आहे, पैठणच्या जवळच आहे. मोठा आनंद झाला. ब्राह्मण देवता
थोडे दिवस जरा अलंकापुरात राहणार असलात तर आमच्या घरी चला ना. मोठ्या आदरानं त्या ठिकाणी बोलावू लागले. सिद्धोपंत आहेत महाराज, वयस्कर असणारे ब्राह्मण आहेत, हुशार आहेत, बुद्धिमान आहेत. परीक्षा त्या ठिकाणी घेऊ लागले ना. घरापर्यंत नेलं आणि 15 दिवस त्या ठिकाणी विठ्ठलपंत सिद्धोपंतांच्या घरी राहिले. 15 दिवस बारकाईनं पाहिलं. म्हणतोय मी ब्राह्मण आहे, पण खरोखर त्या ठिकाणी त्रिकाल संध्या करतोय का? खरोखर सात्विक जीवन जगतोय का? खरोखर त्याचा आचार विचार त्याच्यातली शुद्धता आहे का? या सगळ्या गोष्टी बारकाईनं पाहायला सुरुवात केली आणि एक एक गोष्ट बारकाईनं पाहून त्या ठिकाणी अभ्यास करून मग मनात निर्णय केला, आपल्याला जावई हवा होता, चांगला जावई हवा होता, सात्विक जावई हवा होता. मग हाच काय वाईट आहे? म्हातारपण त्या ठिकाणी आलेलंच होतं आणि मुलगी त्या ठिकाणी आता जावयाच्या स्वाधीन करायची होती. हळवारपणे त्या ठिकाणी सुंदर संधी पाहून विठ्ठलपंतांची प्रसन्नता पाहून हळूच विचारलं सिद्धोपंतांनी, काय हो भूदेव, मला काय वाटतं सांगू? म्हणे सांगा ना. सांगितलं काय नाही, मला असं वाटतं माझी जी कन्या आहे ना मीनाक्षी रुक्माई, तिच्याशी तुम्ही विवाह करावा. तुम्ही जर त्या ठिकाणी तयार झालात तर मी विवाहाची तयारी त्या ठिकाणी करू शकतो. दोघांची पत्रिका पाहिली, ती पत्रिका चांगली जुळली आणि मग अशा पद्धतीने त्या ठिकाणी विवाहाचा मुद्दा समोर मांडला. विठ्ठलपंत त्या ठिकाणी नाही म्हणू लागले, मला तीर्थयात्रा करायची हो, माझे आईवडील त्या ठिकाणी तिकडे राहतात. सिद्धोपंत काकुळती आले आणि काकुळतीला येऊन बोलू लागले, महाराज असं करू नका, मी म्हातारा झालो, माझ्या मुली करता त्या ठिकाणी वर मी शोधतोय, तुमच्यासारखा वर मला दुसरा कोणी सापडणार नाही. तुम्हाला ग्रहस्थाश्रमात असंही पदार्पण करायचं आहे, मग भविष्यात जर ग्रहस्थाश्रमात तुम्ही पदार्पण करणार असाल तर इथेच त्या ठिकाणी माझ्या मुलीचं पाणी ग्रहण करा. अशी विनंती केल्यानंतर विठ्ठलपंतांनी त्यांची विनंती ऐकली आणि मग मात्र त्या ठिकाणी महाराज विठ्ठलपंत आणि रुक्माईचा विवाह झाला. अलंकापुरामध्ये सुंदर त्या ठिकाणी मुहूर्त पाहिला, चांगल्या योगावरती त्या ठिकाणी विवाह करून दिला. दोघे वृद्ध असणारे त्या ठिकाणी माता पिता मुलीच्या ऋणातून मुक्त झाल्यासारखं वाटलं. चांगला जावई मिळाला, विद्वान जावई मिळाला, पंडित जावई मिळाला आणि आता मात्र त्या ठिकाणी महाराज समाधानी झाले. पण विठ्ठलपंतांच्या मनामध्ये पुढे यात्रा करण्याचा विचार आहे ना, अजून रामेश्वराची यात्रा. त्याने सांगितलंय, पहा मला रामेश्वराची यात्रा करायला जाण्याची इच्छा आहे हो, मला तिकडे जायचं आहे. सिद्धोपंत म्हटले, असं करूया, आम्ही तुमच्या बरोबर पंढरपुरापर्यंत येतो आणि पंढरपुरापर्यंत बरोबर प्रवास करूया, सर्वांनी बरोबर यात्रा करूया आणि पंढरपुरापासून पुढे तुम्ही त्या ठिकाणी स्वतः रामेश्वराला जा आणि लवकरात लवकर पुन्हा अलंकापुराला या. पायी प्रवास करत मजल दर मजल करत पंढरपुरापर्यंत गेले आणि पंढरपुरापर्यंत गेल्यानंतर त्या ठिकाणी महाराज पांडुरंगाचं दर्शन घेतलं. एकादशीला त्या ठिकाणी जाऊन पोहोचले होते, पौर्णिमेपर्यंत थांबले आणि आता त्या ठिकाणी विठ्ठलपंत म्हणू लागले, मला यात्रेला जाऊ द्या. सिद्धोपंतांनी आणि त्यांची पत्नी गिरजाबाई या दोघांनी आपली कन्या रुक्माई हिला आपल्या बरोबर त्या ठिकाणी अलंकापुराला आणलं आणि विठ्ठलपंत एकटेच यात्रा करण्याकरिता गेले. त्यांनी दक्षिणातल्या अनेक त्या ठिकाणी तीर्थांना भेट दिली.